आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रागाच्या भरात वेदाच्या बाबांना सुद्धा उलट बोलले। त्या मायाला धडा शिकवायचा होता, फक्त तिलाच बोलायचं होतं आणि तिचा राग मी वेदाच्या बाबांवर काढला। काय करू आता? बोलले मी त्यांना, नाही आलं माझ्या लक्षात। आई काय झालं? तू एवढी सॅड काय आहेस? मी छे छे, तुला ना आजकाल काही दिसतं। मला सांग, तुझं झालं का खेळून? हो। अगं वेदा, आपल्याला शाळेच्या पुस्तकांना कव्हर घालायचे की नाही? तुला माहितीये का, मला ना पुस्तकांना कव्हर घालायला खूप आवडतं। चल चल चल, कव्हर घालूया। हा, घे ती पुस्तकं तू। मला कळतच नाहीये, मीरा आपल्याला अशी कशी नाही म्हणू शकते? किती उद्धटपणे बोलली ती। अथर्वा आधी अशी नव्हती रे ती। काही नाही, दादासाहेबांनी डोक्यावर चढून ठेवलंय ना, म्हणून जास्त बोलते ती। आणि का नाही बोलणार? शेवटी आता ती या घरची सून आहे, बोलणार ती। तू वेदाच्या रूम मध्ये का गेली होती? सवय सवय झाली रे। अंबिका गेल्यापासून माझं सगळं जग फक्त वेदाभोवती आहे। नकळत आमचा एक स्पेशल बॉन्ड रेडी झाला, पण मीराने तिला वशमध्ये केलं आणि सगळं संपल्यासारखं झालंय। असो म्हणून हे द्यायला आल्या। काय आहे? हनीमूनचं बुकिंग होता। म्हटलं आपलं लग्न झाल्यावर तुला सरप्राईज देईन। तू, मी आणि वेदा एकत्र टाइम स्पेंड करू, पुन्हा नव्याने एक सुरुवात करू। पण ठीक आहे, तू अजूनही जाऊ शकतोस हनीमूनला। तुम्ही तिघे, तू, मीरा आणि वेदा। माया, अगं किती मोठ्या मनाची असतो, बघतोयस ना अथर्व? अरे, मीराने हिचं सुख हिरावून घेतलं, पण मायाच्या मनात अजिबात असूया नाही। हा आत्या, मी तर अथर्व आणि वेदाचा विचार करते, बाकी काही नाही। हो ना, पण खरं सांगू का माया, तुझ्यामध्ये जेवढा मोठेपणा आहे ना, तेवढा बहुतेक कोणाच्यातच नसेल अगं। माझ्यासाठी ना तूच वेदाची आई आहेस। बघ ना, जिचा एवढा विचार करतेस, जिची एवढी काळजी आहे तुला, तीच वेदाची खरी आई असू शकते ना? हो ना अथर्व? असं, हे इथे ठेवते। जाशील ना आणि मुळला? काय झालं? काय होते तुला? आई ओके?
सॉरी सॉरी. काय होत काय काय होत आहे माहित नाही. आत्या हिला काही झालंय का? ट्रॉमा असेल रे बहुतेक. अजून काय असणार. तुला खरं सांगू का अथर्व, माया वरवर काही दाखवत नाही पण आतून खूप दुखावली गेली रे ती. मी बघते. हा आता बघ हा वेदा, हे कव्हरचं रोल असं सरळ धरायचं आणि मग त्याच्यामध्ये आपलं पुस्तक ठेवायचं. हे असं मेजरमेंट घ्यायचं आणि पुढचा भाग कापून काढायचा. आता बघ हा, ह्याचे जे कॉर्नर्स आहेत ना ते असे कापायचे. दे मी कापते. अगं तुला नाही जमणार, थांब मी काप. नाही, तू अगं वेदा, ना दे ना. बरं घे नीट. हा हा. अगं वेदा, असं नव्हतं कापायचं, चुकवलंस ना. आता पुन्हा घालावं लागणार ना. ठमे, बघितलंस ना, तुझ्या वेदाला ना काहीच येत नाही. अशी कशी का तुझी मैत्रीण. दे आता बघ पुन्हा. कशी हसते बघितली कार्टी. हो, नुसतं बघत बसू नका. आपला प्लॅन ठरलाय ना. मीरा आतमध्ये आहे ना, ती आतमध्ये असताना आपण मीराला त्रास कसा देणार. अरे ते माझ्यावर सोडा ना तुम्ही. मीराला इथनं कसं बाहेर काढायचं ना ते मी बघते. तुमचा प्लॅन रेडी आहे ना? एकदम फुल प्रूफ प्लॅन रेडी आहे. फक्त तुम्ही ना बावली बाहेर टाका, मग बघा काय मजा करतो ती आपली. चाल काय चाललंय दोघींचं. वा वा वा, यांना कवरे घालायला शिकवतेस. घाला घाला, छान छान छान. मग वेदा, आज किती वाजता जेवणार आहे? हे झालं की देते जेवायला. अच्छा, करपलेलं जेवते का ती? करपलेलं का? मी स्वयंपाक करून आली आहे तिच्यासाठी. कुकर लावला होता की. अगं पण गॅस बंद नाही केलास, मग करपेलच ना जेवण. त्या मी गॅस बंद करून आले. अगं बाई, हो का? तू बंद केलास का गॅस? मग मला काय भास झाला की काय? नाही, मला असं वाटलं की कुकर खालचा गॅस चालू आहे म्हणून. नाही, मी बंद केला होता गॅस. अच्छा अच्छा, मग असेल. तुला जपणार